नमस्कार, मी अश्विनी, वुमन वर्क लाईफ अँड पीस माझ्या ह्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करते. कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे खुश असाल, स्वस्त असाल आणि आनंदात असाल. माझ्या या चॅनलवर तुम्हाला सेल्फ केअर, सेल्फ मोटिवेट कसं व्हायचं, स्वतःला पीस कसं ठेवायचं याबद्दलच काही गोष्टी मी शेअर करणार आहे. या संदर्भातच तुम्हाला काही टिप्स देण्यासाठी मी आजचा व्हिडिओ शेअर करत आहे. काही टिप्स ज्या माझ्या अनुभवातून मला थोड्याफार समजलेल्या आहेत, त्याचा आता सध्या मला खूप फायदा होतो, त्याच मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. स्त्रियांसाठी कामे करणे ही काही खूप मोठी गोष्ट नाही, पण त्या कामातूनच स्वतःला शांत कसं ठेवायचं, चिडचिड न करता कामे कशी करायची, हे सगळं खूप महत्त्वाचं आहे. काम करण्यात स्त्री खूप एक्सपर्ट असते, पण स्वतःची काळजी घेताना थोडीफार ती मागे राहते. त्यासाठीच माझी पहिली टिप्स होती की थोडंसं स्वार्थी बना, स्वतःसाठी वेळ काढा. दिवसातला थोडा वेळ तरी आपण मी टाईम म्हणून घालवला पाहिजे. याला टाईमपास नाही तर एक महत्त्वाची टिप्स म्हणून समजून घ्या. थोडा वेळ स्वतःसाठी घालवा, स्वतःबरोबर घालवा. म्हणजेच नक्की काय करायचं तर सकाळी उठल्यावरती लगेचच कामाला सुरुवात करतो आपण. कामात इतके झोकून जातो की काम करत करत आपली संध्याकाळ होते, तेही आपल्याला समजत नाही. त्यासाठी सकाळचा वेळ हा थोडासा आपल्या स्वतःसाठी राखून ठेवा. म्हणजे तुम्ही सकाळी उठल्याबरोबरच थोडं 5 मिनटं थांबा. 5 मिनटं तुम्ही अंथरुणातही बसू शकता किंवा तुम्हाला टेरेस असेल तर टेरेसवरती पण 5 मिनटं जाऊन निवांत बसू शकता. आकाशाकडे बघत निवांत वेळ घालवला तरी मनाला खूप समाधान मिळतं, एक प्रसन्नता वाटते. तसेच तुम्ही चहा लवर असाल तर सकाळचा 5 मिनटाचा ब्रेक घेऊन चहा निवांत बसून स्वतःच्या आनंदात मग्न होऊन पिऊ शकता. स्वतःबरोबर घालवलेला हा वेळ आपल्याला स्वतःसोबत एक स्ट्रॉंग बॉन्ड, मनासोबत एक चांगलं घट्ट आपलं नातं तयार होऊ शकतं. त्याचबरोबर माझी दुसरी टिप्स अशी होती की सकाळी आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. कृतज्ञता, ग्रॅटिट्यूड. आपल्याजवळ जे काही आहे ते आपल्याला आनंद देणारच आहे, याची आपल्याला जाणीव असणं खूप महत्त्वाचं आहे. सध्या जे काही आपल्या जवळ आहे त्याची स्वप्न आधी खूप बघितलेली असेल आपण की ते आत्ता भेटलेले आहे, पण माणसाचं कसं असतं की जे आपल्याजवळ नाही त्याच गोष्टीचा आपण विचार करत असतो. जे नाही त्याच गोष्टी पटकन लक्षात येतात. आपल्याला दिलेल्या देवाने ज्या काही गोष्टी आहेत त्याच्याबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. तुम्ही ज्या देवाला मानत असाल त्या देवाला तुम्ही एक थँक्स नक्कीच म्हणू शकता. जर कोणताही देव तुम्ही मानत नसाल तर एक पॉवर म्हणजे युनिवर्स, त्याला तरी तुम्ही नक्कीच थँक्स म्हणू शकता. अशाने काय होईल, थँक्स देवाला किंवा ब्रह्मांडाला तुम्ही म्हणणार तर मनातही त्या फिलिंग्स तुमच्या वाढत जातील आणि एक आत्मविश्वास वाढेल की हां, मी खूप आनंदी आहे, प्रसन्न वाटेल तुम्हाला स्वतःला. तिसरी टिप्स माझी अशी होती की दुर्लक्ष करा. हो, इग्नोर करायला थोडंसं आपण शिकलं पाहिजे. मग ते व्यक्तीबद्दल असू देत, काही कामाबद्दल असू देत, काही गोष्टीबद्दल असू देत. ज्या गोष्टींना आपण खूप कोलमडून जातो किंवा नर्वसली फील होतो, अशा काही गोष्टीकडे आपण दुर्लक्ष केले नाही. काही लोकांच्या बोलण्याकडे, कधी कधी एखाद्या कामाकडे आपण दुर्लक्ष केलेलं कधी महत्त्वाचं भरपूर राहिल्यावर करते. कारण प्रत्येक गोष्टीचा आपण खूपच विचार करत बसलो, छोट्या छोट्या गोष्टींचा आपण जास्तच विचार करत बसलो. काही लोकांना सवय असते बोलण्याची, त्यांच्या बोलण्याचा आपण जर दिवसभर विचार केला तरी काही सॉल्व होणार नाही आहेत, पण नकारात्मक मात्र नक्कीच वाढेल. पॉझिटिव्ह राहण्यासाठी जर आपल्याला माहीत आहे
की अशा लोकांकडे दुर्लक्ष केलं आपल्या फायद्याचं आहे, तर त्यात काही वाईट नाही आहे. माझे हे विचार तुम्हाला कसे वाटले ते नक्की मला कमेंट करून शेअर करा. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा.